नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश गोराणे साकार एज्युकेशन नाशिकच्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक सेशन घेऊन आलो आहे बँकिंग स्टॅटिक बँकिंग अवेअरनेसचा. त्याच्यामध्ये आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचा पार्ट पहिला बघणार आहोत. त्यामधील जे दोन जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, प्रॉमिसरी नोट आणि बिल ऑफ एक्सचेंज, आजच्या आपण या पार्ट्समध्ये आपण त्याला कंप्लीट करू. आणि राहिलेला दुसरा पार्ट आहे तो जो सेक्शन जो चेकचा जो राहिलेला सेशन आहे तो आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये करणार आहोत, कारण की ते चेक्सचे थोडासा मोठा लेंदी पार्ट आहे. ठीक आहे, हे जे छोटे टॉपिक्स आहेत बिल ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोट ते आज आपण ह्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. तर आपण डायरेक्टली आता आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट याच्याबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर याला बऱ्याचशा वेळेस इंटरव्ह्यूलाही क्वेश्चन विचारले जातात आणि बँकिंगच्या एक्झामिनेशनमध्ये याचं वेटेज खूप चांगला आहे. त्याचे सेक्शन विचारले जातात आणि इंटरव्ह्यूमध्ये तर तुम्हाला ही कन्सेप्ट विचारली जाते. ही टोटल ज्या तिघं ज्या कन्सेप्ट आहेत, प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक, एकदम कन्सेप्च्युअल आहेत. त्याच्यामध्ये फॅक्ट्स वगैरे थेरी वगैरे कमी आहे. आपल्याला एकदम चांगल्या एक्झाम्पल्सच्या दृष्टीने आपण त्याला प्रॉमिसरी नोट आणि बिल ऑफ एक्सचेंजला आपण समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. त्याआधी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या विषयी आपण थोडी त्याची पार्श्वभूमी जाणून घेऊया की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट नेमकं म्हणजे काय आहे. बघा, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 यावरच बराचसा वेळा 2-3 वेळेस क्वेश्चन आलेले आहेत क्लेरिकल एक्झाम लेवलला की नेमका हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कोणत्या इयरमध्ये आलेला आहे. तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881मध्ये आलेला आहे. त्याचं पहिले बघा, 9 डिसेंबर 1981मध्ये त्याला इनॅक्टमेंट करण्यात आलेला आहे. आणि त्याचं ॲप्लिकेशन जो काही अधिनियम आहे तो कधीपासून ॲप्लिकेबल झालेला आहे, तर 1 मार्च 1882 पासून त्याचं ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे. ठीक आहे, बँकिंग सिस्टमने त्याला ॲप्लिकेशनमधून आणलेलं आहे. त्याच्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट याची जी डेफिनेशन आहे ती सेक्शन 13A ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 मध्ये याचं पूर्णपणे त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामध्ये आपण जे काही बघणार आहोत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक, हे तीन जे प्रामुख्याने जे मुख्य टाईप्स त्याच्यामध्ये या डेफिनेशनमध्ये कव्हर होतात. हे जे तीनच टाईप्स आपल्याला शिकायचे आहेत बँकिंगच्या या सिलेबसमध्ये. आपल्याला प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक या तीनच गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्याच आपल्याला शिकायच्या आहेत. या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही टर्म दिलेली असेल ती ही प्रॉमिसरी नोट किंवा बिल ऑफ एक्सचेंज किंवा चेक व्यतिरिक्त ते त्याच्यामध्ये पकडली जाणार नाही आहे. बऱ्याच वेळा ऑड ऑन आउटमध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये काय काय कव्हर केलं जातं. तर तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे ना, प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक हे तीनच गोष्टी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 मध्ये येतात. यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जाणून घ्यायचं आहे की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे नेमकं काय आहे. तर बघा, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये निगोशिएशनचा अर्थ इथे एक बार्गेनिंग किंवा असं आपण फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या इंटरव्ह्यूला गेलो TCS कंपनीमध्ये आणि त्यांनी आपल्याला सॅलरी सांगितले की तुम्हाला आम्ही 1 लाख रुपये सॅलरी पर मंथला देऊ आणि आपण जर त्यामध्ये काहीतरी निगोशिएशन करत असो, आपण 1.2 किंवा 1.5 लाख जर आपण त्याकडे मागणी करत असो तर त्याला एक बार्गेनिंग सिस्टम असं म्हटलं जातं. पण या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट बँकिंग सिस्टममध्ये याचा निगोशिएशन अर्थ म्हणजे काय आहे, तर याचा अर्थ आहे की इझिली ट्रान्सफरेबल. ठीक आहे, हे थोडंसं समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. इझिली ट्रान्सफरेबल. फॉर एक्झाम्पल, जर समजा एखादा बिअरर चेक असेल आणि त्यावर तुम्ही पे टू काहीतरी नाव दिलेलं असेल किंवा नाव नाही जरी लिहिलेलं असेल तरी तो तुम्ही चेक पुढे दुसऱ्याला, समजा तुम्ही ए व्यक्तीला तो चेक त्याच्या नावाने लिहून आणि त्या एक व्यक्तीला तो हस्तांतरण केला, पुढे त्या व्यक्तीने तोच चेक त्याला पाठीमागे सही करून त्यांनी जर लिहिलं की हा पे टू बी, तर तो चेक पुढे तो बीला तो ट्रान्सफर होईल आणि पुढे बी सुद्धा पुन्हा त्याच चेकवरती सही करून पुन्हा सीला तो ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे ते काय झालं, ते इझिली ट्रान्सफरेबल. निगोशिएशन म्हणजे इथे अर्थ काय आहे की इझिली ट्रान्सफरेबल. आणि इन्स्ट्रुमेंट, इथे इन्स्ट्रुमेंटचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो. बघा, इन्स्ट्रुमेंट म्हणजे एक रिटर्न डॉक्युमेंट आहे. ठीक आहे, रिटर्न डॉक्युमेंट इन द सेन्स ते काहीतरी एक लायबिलिटी किंवा एखाद्याचा राईट तयार करतं. बघा, इथे दिलेलं आहे रिटर्न डॉक्युमेंट. ठीक आहे, विच क्रिएट्स द राईट इन फेवर ऑफ सम पर्सन और विच इज फ्रीली ट्रान्सफरेबल. ते तर ट्रान्सफरेबल असणारच आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे म्हणून. त्यामुळे पण एक रिटर्न डॉक्युमेंट आहे. इन्स्ट्रुमेंट म्हणजे एक रिटर्न डॉक्युमेंट विच क्रिएट्स अ राईट इन फेवर ऑफ सम पर्सन और लायबिलिटी. ठीक आहे, बँकच्या सेन्समध्ये बघा, डिपॉझिट जे काय असतात ते काही कालांतराने नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी त्यांच्याकडे जमा झालेली आहे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये. ठीक आहे, ती कालांतराने त्यांना काहीतरी त्यांना ती कस्टमरला रिटर्न द्यावी लागते, ती त्यांची काय झाली, ती लायबिलिटी झाली. ठीक आहे, पण त्यांनी जे काही लोन्स कस्टमरला ती प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्यावर त्यांना काय मिळणार आहे, कमाई मिळणार आहे. तर त्याच्या गोष्टींना काय म्हटलं जातं, तर त्याला ॲसेट म्हटलं जातं. बघा, ॲसेट आणि लायबिलिटीमध्ये हा थोडासा फरक पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आहे. बघा,
एव्हरी डॉक्युमेंट बघा, प्रत्येक डॉक्युमेंट हे रिटर्न डॉक्युमेंट असतं का? बघा, एक 15-20 वर्षांचा जर कालावधी आधी जर आपण विचार केला तर आपण एक आपल्या आईवडिलांना जर आपण बाहेरगावी शिक्षणाला असू, त्या केसमध्ये आपण त्यांना काहीतरी पत्र व्यवहाराने आपण त्यांच्याशी बातचीत करत असू, किंवा आपल्या काही रिलेटिव्ह असू त्यात जे दूरकडे राहत असतील तर त्या केसमध्ये आपण सुद्धा त्यांच्याशी जर फोन वगैरे त्यावेळेस सिस्टम अवेलेबल नव्हती, मग त्यावेळी आपण काय करायचो, त्यांना एक लेटर लिहायचो, ते सुद्धा काय आहे, रिटर्न डॉक्युमेंट आहे. पण मात्र त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लायबिलिटी किंवा राईट तयार होत नाही आहे, म्हणून ते काय आहे, ते रिटर्न ते इन्स्ट्रुमेंट नाही आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक जे काही तिथं जे सेंटेन्स दिले, एव्हरी डॉक्युमेंट इज ॲन, प्रत्येक डॉक्युमेंट बघा, कोणतंच डॉक्युमेंट हे इन्स्ट्रुमेंट असणार आहे. ते जे डॉक्युमेंट असेल, जे काही इन्स्ट्रुमेंट असेल, ते जर लायबिलिटी किंवा काही राईट तयार करत असेल तर त्या केसमध्ये त्याला आपण इन्स्ट्रुमेंट असं म्हटलो. ठीक आहे, या 1 ते 2 मिनिटाच्या या डिस्कशनमध्ये तुम्हाला कळालं असेल की निगोशिएशन म्हणजे काय आहे आणि इन्स्ट्रुमेंटचा अर्थ काय आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, निगोशिएशन म्हणजे काय, इझिली ट्रान्सफरेबल, आणि इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, विच क्रिएट्स रिटर्न डॉक्युमेंट विच क्रिएट्स राईट इन फेवर ऑफ सम पर्सन ऑर लायबिलिटी. ठीक आहे, यावरून आणि यामध्ये या जे जे सेक्शन दिलेले आहेत बघा, ही जी डेट दिलेली आहे, ह्या दोघं डेट्स इम्पॉर्टंट आहेत. ॲप्लिकेशन कधी झालेलं आहे आणि केम इन टू द फोर्स, 1 मार्च 1882 आणि 9 डिसेंबर 1881ला त्याचा इनॅक्टमेंट झालेलं आहे. आणि त्याची निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटची जी काही डेफिनेशन आहे, आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881मध्ये सेक्शन 30A मध्ये याची इन्फॉर्मेशन ती प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा, पुढे गेल्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये काय काय कवर नाही आहे. बघा, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये ट्रेजरी बिल्स नाही आहे, त्याच्यानंतर शेअर सर्टिफिकेट नाही आहे, त्याच्यानंतर शेअर वॉरंटी नाही आहे, त्याच्यानंतर करन्सी नोट नाही आहे, त्याच्यानंतर हुंडी, त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस मनी ऑर्डर, हे सुद्धा कशाचं पार्ट नाही आहे, तर हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचे पार्ट नाही आहे. फक्त निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये काय काय आहे, प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक, या 3च गोष्टी कशामध्ये आहेत, तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये त्यांना कव्हर करायचं आहे. बघा, ट्रेजरी बिल्स जे असतात 91 दिवसाचे, त्याच्यानंतर 182 आणि 364 दिवसांसाठी, शॉर्ट टर्मसाठी. ठीक आहे, पण हे जे बिल्स आहेत हे सुद्धा कशाचे पार्ट नाही आहेत, हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचे पार्ट नाही आहेत. पण शेअर सर्टिफिकेटमध्ये बघा, शेअर सर्टिफिकेट जे आहे, शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर होऊ शकतं, पण शेअर सर्टिफिकेटसुद्धा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या डेफिनेशनमध्ये कव्हर केलेले नाही आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर हुंडीचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण दाखवणार आहे की हुंडीसुद्धा त्याचा पार्ट नाही आहे. प्लस पोस्ट ऑफिस मनी ऑर्डर, बघा, मनी ऑर्डरची जी काही जी सिस्टम आहे ती साधारणतः 1980मध्ये इंट्रोड्यूस करण्यात, 1880मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली. त्याआधी 1854मध्ये पोस्ट ऑफिसचं जे काही आहे ते निर्माण लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये जे काही पोस्ट ऑफिस आहे ते चालू करण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर 1880मध्ये पोस्ट ऑफिसची काही मनी ऑर्डरची सिस्टम चालू करण्यात आली होती. त्या पोस्ट ऑफिसच्या जे काही मनी ऑर्डर जे काही पाठवत असो, त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण नाशिकला राहतोय आणि जर माझ्या फॅमिलीला जर मला काही पैसे पाठवायचे असतील, ते समजा दुसऱ्या अदर स्टेटमध्ये राहत असतील किंवा नाशिकपासून दुसऱ्या सिटीमध्ये जर राहत असतील, तर त्या केसमध्ये मला एक पोस्ट ऑफिसमध्ये मला ते पैसे जमा करावे लागत असायचे, आणि तिथून ती मनी ऑर्डर तो घेऊन तिथला जो काही त्या जिथे ॲड्रेस दिला असेल तिथला जो कोणी पोस्ट ऑफिसचा जो पोस्टमन असेल तो त्या मी दिलेल्या ॲड्रेसवरती जाऊन तिथे ती मनी ऑर्डर तो देत असे. ठीक आहे, त्यावेळेस ती 1880मध्ये ती एक रिव्होल्युशनलाइज कन्सेप्ट होती. आता मात्र ती जी काही ही जी पोस्ट ऑफिस मनी ऑर्डरची जी संकल्पना आहे ती 2015पासून ती पूर्णपणे काय केली आहे, बंद करण्यात आलेली आहे. का बंद करण्यात आलेली आहे की RTGS, त्याच्यानंतर UPI आलं, त्याच्यानंतर NEFT आलं, असे NPCIने जे प्रोडक्ट्स लॉन्च केले, त्याच्यानंतर आपण काय पूर्णपणे कॅशलेसकडे मूव्ह झालेले आहेत. ठीक आहे, आपण एका सेकंदात आपण आपले पैसे कुठेही आपण ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे, तर मग 135 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ही पोस्ट ऑफिस मनी ऑर्डरची जी सिस्टम आहे ती बंद करण्यात आलेली आहे. पुढे जाऊया आपण विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा, पुढे हे हुंडीचं एक्झाम्पल आहे. बघा, हे हुंडीचं एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, हुंडीमध्ये बघा काय दिलेलं आहे, हे सुद्धा एक रिटर्न डॉक्युमेंट आहे, पण हे काय, याला लीगल स्टेटस नाही आहे, लीगल व्हॅलिडिटी नाही आहे याला. ठीक आहे, एक हुंडी अनकंडिशनल ऑर्डर आहे, रिटर्न आहे, त्याच्यावरती सगळं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, 86 बघा इथं काय दिलेलं आहे की 2500 रुपयांचं 86 डेज नंतर तुम्हाला आफ्टर डेट काहीतरी डेट मेन्शन केली असेल, सम ऑफ मनी जी काही त्यांनी घेतलेली असेल ती देणं लागतं असं वगैरे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, ती सही केलेली आहे. ठीक आहे, हा जुन्या काळात हा एक इन्फॉर्मल लोनचा प्रकार चालत असायचा, पण मात्र त्याला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचं लीगल स्टेटस नाही आहे. ठीक आहे, याची पूर्णपणे इथे इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे, त्याच्यामध्ये याला त्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये याला काउंट पण केलेलं नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया.
पुढे जर आपण गेलं तर हे इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे सेक्शन्स बऱ्याचशा वेळा एक्झाममध्ये विचारलेले गेलेत की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881मध्ये काय आहे बघा. पहिले जे आहे ते प्रॉमिसरी नोट आहे, त्याचा सेक्शन इम्पॉर्टंट आहे, सेक्शन 4 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881. त्याच्यानंतर दुसरा आहे बिल ऑफ एक्सचेंज. त्याच्यानंतर तिसरा आहे सेक्शन चेकचा सेक्शन आहे, चेक सेक्शन 6. सेक्शन पण बघा लक्षात कसं ठेवणार तुम्ही. PVC पाईप येतो, आपण फक्त काय म्हणायचं PBC. ठीक आहे, PBC प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक. ठीक आहे, सेक्शन 4, सेक्शन 5 आणि सेक्शन 6. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा हे जर तुम्हाला सेक्शन लक्षात आले तर सेक्शनवरती बऱ्याच वेळा क्वेश्चन्स आलेले आहेत. त्याच्यानंतर आपण स्टार्ट करणार आहोत. सेक्शन पहिले जो आहे सेक्शन 5 बिल ऑफ एक्सचेंज पासून आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, बिल ऑफ एक्सचेंज जर तुम्हाला व्यवस्थित कळालं तर प्रॉमिसरी नोट ही थोडी छोटी कन्सेप्ट आहे, एक 5 ते 10 मिनिटाची कन्सेप्ट आहे फक्त. ठीक आहे, आपण ही टोटल कन्सेप्च्युअल आहे, कोणत्याही प्रकारचे फॅक्ट्स नाही याच्यामध्ये, कोणत्याही फिगर्स तुम्हाला रडायचे नाही. तुम्हाला मी एक प्रामुख्याने एक सोप्या एक्झाम्पलने तुम्हाला ही बिल ऑफ एक्सचेंज काय आहे, तुम्ही इंटरव्ह्यूला सुद्धा बिल ऑफ एक्सचेंज एकदम मी आज तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही एकदम प्रॉपरली त्याला समजून सांगू शकतात की बिल ऑफ एक्सचेंज एक कन्सेप्ट नेमकं कसं काम करतं, कसं वर्कआउट करतं. ठीक आहे, बिल ऑफ एक्सचेंज जे आहे ते कशामध्ये दिलेलं आहे, सेक्शन 5 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 मध्ये दिलेलं आहे. बघा या एक्झाम्पलमध्ये मी 2 जे पर्सन ठेवलेले आहेत. ठीक आहे, मी एक स्वतः आहे राकेश आणि एक माझा मित्र आहे देवेन. ठीक आहे, या 2 पर्सनमध्ये जर समजा जर काही व्यवहार असेल किंवा काही व्यवहार कसा चालेल बिल ऑफ एक्सचेंज मार्फत, तर मी तुम्हाला थोडंसं समजून सांगतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, राकेशचं समजा फॉर एक्झाम्पल एक किराणा शॉप आहे आणि त्याने 10,000चे काही किराणा जो माल आहे, गुड्स आहेत, ते मी देवेनला दिलेत. ठीक आहे, देवेन हा जो आहे याला माझ्या मित्राला मी त्याला दिलेत. ठीक आहे, सोल्ड आउट केलेत. मग या केसमध्ये बघा राकेश काय करेल तर राकेश एक बिल ऑफ एक्सचेंज तयार करेल, एक बिल तयार करणार आहे. ठीक आहे, बिल त्या केसमध्ये आपण त्याला बिल ऑफ एक्सचेंज म्हणूया. ठीक आहे, बिल जो काही बिल तयार करणार आहे त्याला काय म्हणतो आपण बिल ऑफ एक्सचेंज. ठीक आहे, बिल ऑफ एक्सचेंजचा मी तुम्हाला फॉर्मॅट पण दाखवतो. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये बघा राकेश विल फॉर्म ए बिल ऑफ एक्सचेंज. राकेश सोल्ड गुड्स वर्थ 10,000 टू द देवेन. राकेश काय आहे या केसमध्ये सेलर आहे, ड्रॉवर आहे, किंवा जो लिहितो किंवा जो कोणी बनवणार आहे त्याला काय म्हटलं जातं, रायटर म्हटलं जातं. ठीक आहे, रायटरच्या शेजारी काय शेवटी काय आहे ER आहे. ठीक आहे, हाच कोण आहे मग जो कोणी रायटर आहे तोच कोणी ड्रॉवर आहे. ह्या 2च केस आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा ड्रॉवर हॅज नाव गिवन अन ऑर्डर टू द ड्रॉवी. आणि ड्रॉवी कोण आहे तर ड्रॉवी बघा ड्रॉवी कोण आहे इथे देवेन आहे, ज्याच्या अकाउंटमधून बघा ज्याच्या अकाउंटमधून पैसे कट होणार आहेत किंवा जो कोणी पैसे देणं लागतो. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं ड्रॉवी म्हटलं जातं. एक पुन्हा आपण एक समजून घ्या की ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई कन्सेप्ट काय आहे. ठीक आहे, ड्रॉवर म्हणजेच कोण, जो कोणी बिल ऑफ एक्सचेंज फॉर्म तयार करणार आहे, जो कोणी लिहिणार आहे तो काय ड्रॉवर आहे. म्हणजे तो कोण आहे सेलर आहे, तोच कोण आहे रायटर आहे. जो कोणी बिल तयार करतो तो रायटर आहे, त्यालाच आपण काय म्हणू शकतो ड्रॉवर म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्याच्या अकाउंटमधून पैसे आपल्या अकाउंटला जमा होणार आहेत. ठीक आहे, ज्याच्या अकाउंटमधून पैसे कट होणार आहेत आणि दुसऱ्याच्या अकाउंटला जमा होणार आहेत. मग या केसमध्ये बघा देवेनने हे गुड्स घेतलेले आहेत, देवेनला हे 10,000 रुपये द्यावे लागणार आहेत. तर तो कोण आहे या केसमध्ये ड्रॉवी आहे. आणि ज्याच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे, ज्याच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत तो कोण आहे लाभार्थी आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, त्याला पेई म्हटलं जातं. ठीक आहे, पेई असं म्हटलं जातं. मग या केसमध्ये बघा राकेश कोण आहे, राकेश हाच ड्रॉवर आहे. ठीक आहे, 2 पर्सनच्या पार्टीमध्ये राकेश हाच कोण आहे ड्रॉवर आहे आणि प्लस तोच कोण आहे पेई पण आहे. इथे ड्रॉवी कोण आहे तर ड्रॉविन फक्त देवेन आहे, त्याच्या अकाउंटमधून पैसे कट होऊन राकेशच्या अकाउंटला जमा होणार आहेत. ठीक आहे, तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला असेल की ड्रॉवर कोण आहे, पेई कोण आहे आणि ड्रॉवी कोण आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. ठीक आहे, मग राकेश विल नाव फॉर्म ए बिल ऑफ एक्सचेंज. एक प्लेन पेपरवरही बिल ऑफ एक्सचेंज बनू शकतं किंवा एक प्रिंटेड फॉर्मॅट असेल त्याच्यावर बिल ऑफ एक्सचेंज असं नाव मेन्शन असेल. त्याच्यानंतर काय काय फॉर्मॅट आहे, काय काय गोष्टी लागतात लिगल स्टेटसमध्ये, ते तुम्हाला मी पुढे फॉर्मॅटमध्ये दाखवतोच. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. बघा त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर फॉर्मॅट ऑफ द बिल ऑफ एक्सचेंज कसा बनवायचा बघा. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय मेन्शन केलं पाहिजे नाही, ड्रॉवर मेन्शन असला पाहिजे नाही. ठीक आहे, ड्रॉवर राकेश गोराणे. ठीक आहे, ड्रॉवर कोण आहे राकेश गोराणे, MG रोड नाशिक, त्याचा ॲड्रेस मेन्शन केला. त्याच्यानंतर ड्रॉवीमध्ये बघा कोण आहे देवेन सुरोडे, सिव्हिल लाईन्स, त्याचा पुण्याचा ॲड्रेस आहे. त्याच्यानंतर अमाऊंट मेन्शन पाहिजे नाही, अमाऊंट किती आहे टोटल 10,000ची अमाऊंट आहे. त्याच्यानंतर जो काही ॲग्रीमेंट आहे बघा
ॲग्रीमेंट म्हणजे काय आहे की फॉर एक्झाम्पल समजा मी त्याला 10,000चे गुड्स दिलेत, पण तो काही कालांतराने त्याच्याकडे इमिजिएटली कॅश अवेलेबल नव्हती. त्याने सांगितलं की 100 दिवसानंतर मी तुमचे जे काही 10,000 रुपये आहेत मी तुम्हाला ते देऊन टाकेन. मग त्याचा फॉर्मॅट, त्याच्या फॉर्मॅटसाठीच हा आपण बिल ऑफ एक्सचेंज बनवतोय. ठीक आहे, त्याच्याकडे इमिजिएटली पैसे अवेलेबल नव्हते त्या केसमध्ये आपण बिल ऑफ एक्सचेंज तयार केलेले. ठीक आहे, मग 100 दिवसानंतर बघा डेट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज जी काय आजच्या तारीख आहे 25 फेब्रुवारी 2026 ती मेन्शन केली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे बघा, मग हा जो बिल ऑफ एक्सचेंजचा असा फॉर्मॅट आहे बघा, इकडे काय जी लोकेशन दिलेलं आहे, तारीख दिलेली आहे, त्याच्यानंतर इथे जी अमाऊंट आहे ती अमाऊंट सांगितल्याप्रमाणे ती मेन्शन केलेली आहे. 100 days आफ्टर द डेट पे टू मी ऑर माय ऑर्डर. ही जी केस आहे दोन लोकांची जी आपण राकेश आणि देवनमध्ये आपण जी बघितली त्या केसमध्ये काय आहे की पे टू मी यामध्ये ड्रॉवर आणि ड्रॉवी कोण, ड्रॉवी कोण आहे तर देवेन आहे. ठीक आहे, ड्रॉवर कोण आहे तर तो राकेश आहे जो बिल ऑफ एक्सचेंज तयार करतोय. ठीक आहे, आणि पेई पण कोण आहे, राकेशच आहे या केसमध्ये, कारण राकेशच्या अकाउंटला ते पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे, मग ती काय जी सम असेल सम ऑफ द रुपीज ऑफ 10,000 फॉर द व्हॅल्यू बिंग रिसिव्ड असं आपल्याला ते वर्ड्समध्ये पूर्णपणे मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक रेव्हेन्यू स्टॅम्प लावा लागणार आहे तिथे. ठीक आहे, बिल ऑफ एक्सचेंजला आणि प्रॉमिसरी नोटला प्रामुख्याने आपल्याला एक स्टॅम्प लावा लागतो. इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899 त्याच्यामध्ये भरपूर अमेंडमेंट झाले आहेत, पण इंडियन स्टॅम्प ॲक्टनुसार जो काही आहे आपल्याला जर समजा 5,000पेक्षा जास्त जर मोठा व्यवहार असेल तर कॅशमध्ये आपल्याला ₹1 ॲटलिस्ट ₹1 आपल्याला रेव्हेन्यू स्टॅम्प तिथे लावा लागतो. ठीक आहे, तो स्टॅम्प लावायचा आहे. त्याच्यानंतर मी जो कोणी बिल ऑफ एक्सचेंज बनवणार आहे त्याचं नाव आणि त्याची तिथे सही असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे देवेन सुरुडे सिव्हिल लाईन्स आहे आणि त्याची तिथे साईन असणार आहे. बघा बिल ऑफ एक्सचेंजमध्ये काय करायला लागतं, बिल ऑफ एक्सचेंजमध्ये जे आहे हे जे काही बिल ऑफ एक्सचेंज आहे यामध्ये त्याला ॲक्सेप्ट करावं लागेल. ठीक आहे, बिल ऑफ एक्सचेंज जे आहे देवेनला मी जर बनवलं, राकेशने जर ड्रॉवरने जर ते बिल ऑफ एक्सचेंज बनवलं तर ते कोणाला ॲक्सेप्ट करावं लागेल, ते देवेनला ॲक्सेप्ट करावं लागेल. आणि त्या देवेन ज्या केसमध्ये ॲक्सेप्ट करेल, ठीक आहे, ज्यावेळेस तो ॲक्सेप्ट करेल त्याच्यानंतर तो एक नोटीसने ती इन्फॉर्मेशन ती राकेशकडे पास करेल की ठीक आहे मी तुमचे 10,000चे गुड्स घेतलेत आणि मी तुमचा डेप्टर आहे. ठीक आहे, आणि मी ते तुम्हाला ते 100 दिवसानंतर तुमचे मी ते तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मी रिटर्न करणार आहे. ठीक आहे, ज्यावेळेस ही के तो ॲक्सेप्ट करेल त्यावेळेसच हे बिल ऑफ एक्सचेंजचे पूर्ण कंप्लिशन होतं असं आपण म्हणूया. ठीक आहे, हे झालं पे टू मी वाला केस. त्याच्यानंतर पे टू माय ऑर्डर, जे काही पे टू माय ऑर्डर आहे जे आपण बघितलं की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, इझिली ट्रान्सफरेबल 3 पर्सनमध्ये कसा व्यवहार चालू शकतो ती एक केस मी तुम्हाला सांगतो बिल ऑफ एक्सचेंजमध्ये कशी तयार होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, जर समजा मी अजून एक प्लेयर या ज्या व्यवहारामध्ये समजा फॉर एक्झाम्पल एक तिसरा मी माझा मित्र इंट्रोड्यूस केला चेतन नावाचा. ठीक आहे, या केसमध्ये तुम्ही समजून घ्या फॉर एक्झाम्पल की मी समजा काही माल जो आहे राकेशने 10,000चे गुड्सचे काही माल्स असतील किराणा माल जो असेल तो मी देवेनला मी सोल्ड केलेला आहे. ठीक आहे, मी कोण आहे, सेलर आहे, ड्रॉवर आहे, रायटर आहे जो मी बिल ऑफ एक्सचेंज बनवणार आहे. पण काही कालावधीनंतर काही कालावधी आधी समजा मी चेतनकडनं तेच 10,000 रुपये मी काही माझ्या पर्सनल कामासाठी मी त्याच्याकडनं काहीतरी घेतलेले होते. ठीक आहे घेतलेले आहेत असं समजा तुम्ही आणि मला ते पैसे त्याला चेतनला काही कालावधी मग त्याला मला ते रिटर्न द्यायचे आहेत. ठीक आहे, मग मी काय करेल त्या केसमध्ये जे काही बिल ऑफ एक्सचेंज मी बनवलेला आहे त्यामध्ये मी काय सांगेल बघा त्याचा हा फॉर्मॅट आहे. ठीक आहे, राकेश काय करेल बघा, राकेश सोल्ड गुड्स वर्थ 10,000 टू द देवेन. ठीक आहे, राकेश सेलर आहे, ड्रॉवर आहे, तोच कोण आहे, रायटर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रॉवर हॅज नाव गिवन अ ऑर्डर, त्याच्यावर पे टू माय ऑर्डरचा आपण कन्सेप्ट बघतोय ना, तर पे टू माय ऑर्डर मग मी काय सांगेल की विनाकारण देवेनने मला पैसे देण्यापेक्षा मीच देवेनला काय सांगेल की तू ती जे काही 10,000 आहेत तू ते चेतनला देऊन टाक. ठीक आहे, परस्पर तिकडनं ते पैसे ते चेतनला इझिली ट्रान्सफर होऊ शकतात किंवा कोणाच्या मार्फत, बिल ऑफ एक्सचेंजच्या मार्फत. फक्त काय आपल्याला सेंटेन्स मेन्शन करायचं आहे, पे टू माय ऑर्डर. ठीक आहे, ड्रॉवर हॅज नाव गिवन अन ऑर्डर टू द ड्रॉवी. या केसमध्ये पैसे कोणाच्या अकाउंटमधून कट होणार आहेत तर देवेनच्या अकाउंटमधून कट होणार आहेत. ठीक आहे, मात्र या केसमध्ये बघा, या केसमध्ये जो कोणी आहे पेई अकाउंटच्या कोणाच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत तर चेतनच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. तर याला काय म्हणायचं आपल्याला, पेई म्हणायचं आहे. ठीक आहे, या केसमध्ये बघा ड्रॉवर कोण आहे, राकेश आहे, आणि ड्रॉवी कोण आहे तर तो देवेन आहे, आणि त्याच्यानंतर पेई कोणाच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत तर चेतनच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. त्याला काय म्हणायचं आपल्याला, पेई म्हणायचं. ह्या केसमध्ये तिघ गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. आधीचं जे आपण एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये ड्रॉवर आणि पेई हे एकच होते. या केसमध्ये ड्रॉवर वेगळा आहे, त्याच्यानंतर ड्रॉवी वेगळा आहे आणि पेई वेगळा आहे. ठीक आहे,
या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, राकेशने नंतर बिल ऑफ एक्सचेंज तयार केलं आणि त्याच्यामध्ये राकेश वॉन्ट्स टू पेमेंट्स टू बी मेड टू द चेतन. जे त्यांनी पैसे जे आधी घेतले होते ते त्याला जर चेतनला द्यायचे असतील तर या केसमध्ये ड्रॉवर आणि पेई हे अलग होऊ शकतात. ठीक आहे, बिल ऑफ एक्सचेंजमध्ये नॉर्मली आपल्याला अशा 3 पार्टी आपल्याला बघायला मिळतील. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली असेल. ठीक आहे, मग तेच आपण पुढे बघा बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट कसा असेल तेच. मग लोकेशन आपण नाशिकमधून तयार करतो, याची तारीख मेन्शन करायची आहे, काय असेल ती अमाऊंट आहे ती 10,000ची आपण मेन्शन केली. त्याच्यानंतर 100 days आफ्टर पे टू द चेतन चौधरी ऑर हिज ऑर्डर. बघा चेतन चौधरी समजा फॉर एक्झाम्पल हे जे पैसे आपण जे ट्रान्सफर मी करायला लावलेत देवेनला चेतनसाठी, जे चेतन पे टू चेतन ऑर हिज ऑर्डर, चेतन सुद्धा पुढे फर्दर त्याचं निगोशिएशन करू शकतो. ते इन्स्ट्रुमेंट पुन्हा दुसऱ्याला ते किंवा चेतनने फॉर एक्झाम्पल भविष्यात समजा चेतनलाही चेतननेही दुसऱ्याकडून कोणाकडनं पैसे घेतलेले असतील तर तो ते पैसे ते चेतनही दुसऱ्या थर्ड पार्टी पर्सनला ते ट्रान्सफर करू शकतो. इतक्यापर्यंत त्याला म्हणून त्याला असं म्हटलं जातं की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असं म्हटलं जातं, ज्याचं इझिली हस्तांतरण होऊ शकतं. आणि एक ते काही रिटर्न डॉक्युमेंट आहे, ते एक राईट तयार करते, एक लायबिलिटी तयार करते एखाद्या पर्सनच्या याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर एक आपल्याला रिव्हेन्यू स्टॅम्प लावायचा आहे, त्याच्यानंतर सही करून देईल राकेश गोराने. ठीक आहे, तो बिल ऑफ एक्सचेंज बनवतोय तो, त्याच्यानंतर देवेन सुरोडे साईन करतोय. ठीक आहे, अशा प्रकारे तो फॉर्मॅट आहे, सेम फॉर्मॅट आहे. त्याच्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर मग पार्टीज टू द बिल ऑफ एक्सचेंजमध्ये बघा पार्टीच्या मी तुम्हाला सांगितल्यात की कोणत्या कोणत्या. एक तर ड्रॉवर असतो, त्याच्यानंतर ड्रॉवी असतं, त्याच्यानंतर पेई असतं. ठीक आहे, बघा ड्रॉवर द पर्सन हू ड्रॉज द बिल, म्हणजे जो कोणी बिल ऑफ एक्सचेंज बनवतोय, जो कोणी बिल बनवतो. ठीक आहे, तो रायटर आहे, तोच सेलर आहे, तोच ड्रॉवर आहे. आणि बघा त्याच्यानंतर त्याची जी लायबिलिटी आहे, ठीक आहे, त्याची लायबिलिटी काय आहे, प्रायमरी आणि अनकंडिशनल आहे. ठीक आहे, अंटिल द बिल इज ॲक्सेप्टेड when it becomes a secondary and कंडिशनल. बघा जे 3 मित्रांचे आपण जे एक्झाम्पल बघितलं राकेश, देवेन आणि चेतन, या केसमध्ये जर समजा राकेशला जर पैसे चेतनला 10,000 रुपये द्यायचे असतील तर त्या केसमध्ये जर आपण बघितलं तर राकेश आणि देवेनमध्ये जो काही व्यवहार झालेला आहे, राकेशची जी काय जर राकेशला जे पैसे आहेत ते चेतनला देण्याच आहे, म्हणजे त्याची तिला लायबिलिटी काय प्रायमरी आहे, अनकंडिशनल आहे, त्याला एनी हाऊ त्याला ते पैसे द्यायचेच आहेत. ठीक आहे, जोपर्यंत बिल ऑफ एक्सचेंज हे देवेन ॲक्सेप्ट करत नाही. एकदा जर ते बिल ऑफ एक्सचेंज देवेनने ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्यावर जर पे टू ऑर्डर असेल, ठीक आहे, तर मग त्याची ती लायबिलिटी काय होते, तेव्हा राकेशची लायबिलिटी सेकंडरी होती आणि कंडिशनल होते. आणि त्या केसमध्ये देवेनची लायबिलिटी ही प्रायमरी आणि अनकंडिशनल बनते. मग या केसमध्ये देवेनला जे काही पैसे द्यायचे 10,000 रुपये ते चेतनला ट्रान्सफर करावं लागतील आणि त्याची लायबिलिटी ही प्रायमरी असेल आणि अनकंडिशनल असणार आहे. ठीक आहे, अशी लायबिलिटी शिफ्टिंग चालते. आणि इन द लास्ट सेन्स जर समजा देवेननेही ते पैसे दिले नाहीत तर मग ती पुन्हा राकेशवरती लायबिलिटी शिफ्ट होणार आहे. ठीक आहे, ती मग प्रायमरी आणि अनकंडिशनल बनणार आहे. ठीक आहे, लायबिलिटीचा हा कन्सेप्ट तुम्हाला कळाला असेल विद्यार्थी मित्रांनो. ड्रॉवी एक सोप्या आपल्या मराठी भाषेमध्ये ड्रॉवी काय आहे, ज्याच्या अकाउंटमधून पैसे कट होऊन दुसऱ्याच्या अकाउंटला जमा होतात. ठीक आहे, कोणी किंवा जो कोणी डेप्टर आहे त्याला आपण काय म्हणू शकतो तर तो कोण आहे, ड्रॉवी आहे. आणि पेई किंवा बेनिफिशरी, पेईसला किंवा बेनिफिशरी असं देखील म्हटलं जातं, ज्याच्या अकाउंटला पैसे जमा होतात तो कोण आहे, पेई आहे. ठीक आहे, आपल्यासुद्धा लाडक्या बहीण योजनेचे आपल्या ज्या अकाउंटला जे पैसे येतात, आपण कोण आहेत, आपल्या घरच्या ज्या काही लेडीज जे लोक आहेत ते कोण आहेत, लाडक्या बहिणीचे ते काय आहेत, पेई आहेत, लाभार्थी आहेत. ठीक आहे, यावरून तुम्हाला लक्षात आलं पार्टी टू विच द बिल ऑफ एक्सचेंज इज टू बी द पेएबल. ठीक आहे, पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा त्याच्यानंतर एंडोर्समेंट, हा बिल ऑफ एक्सचेंजच्या नंतर एंडोर्समेंट. ठीक आहे, एंडोर्समेंट म्हणजे काय, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे त्याचं हस्तांतरण करणे. किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही बऱ्याचशा वेळा तुम्ही चेकच्या हिशोबाने तुम्हाला व्यवस्थित कळू शकतं. चेक बघा, चेकमध्ये जर आपण मागे जर लिहिलं त्याच्यावरती आपण असं फॉर्मॅटमध्ये आपण चेकवरती पे टू, ठीक आहे, पे टू असं नाव वगैरे काय असेल ते लिहून दिलं आणि ते जर आपल्याला पुढे जर ट्रान्सफर करायचं असेल तर मागे आपल्याला पाठीमागे बँकचे जे काय अधिकारी असतात ते सांगतात की तुम्ही पाठीमागे तुमची सही, अकाउंट नंबर वगैरे ते फोन नंबर लिहून द्या आणि तुमची सही करून द्या आणि पे टू तुम्हाला ज्याला कोणाला ट्रान्सफर करायचं असेल त्याचं नाव देऊन टाका. ठीक आहे, पुन्हा तो बी पर्सनला आपण ट्रान्सफर केलं तो बी सुद्धा सीला देऊ शकतो. ठीक आहे, असं ट्रान्सफर हे अनलिमिटेड टाईम चालू शकतं. ठीक आहे, त्यालाच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट म्हटलं जातं, त्यालाच मोठ्या सेटमध्ये त्याला एंडोर्समेंट म्हटलं जातं. त्यालाच काय ट्रान्सफर ऑफ बिल ऑर प्रॉमिसरी नोट ऑर चेक यालाच काय म्हटलं जातं, त्याचं ट्रान्सफर. ठीक आहे, इझिली हस्तांतरण, त्यालाच एंडोर्समेंट असं म्हटलं गेलेलं आहे. नंतर रिन्युअल ऑफ बिल. ठीक आहे, या रिन्युअल ऑफ द बिल यामध्ये आपण काय समजू शकतो विद्यार्थी मित्रांनो, बघा
जर समजा राकेश आणि देवेन दोनच पार्टीत समजा कन्सिडर करा आणि त्यांच्या दोघांमध्ये 100 दिवसांचा ॲग्रीमेंट आहे. राकेशने 10,000चे गुड्स हे देवेनला दिलेत, पण देवेन 100 दिवसानंतरही पैसे देण्याची त्याची कॅपॅसिटी नसेल. त्या केसमध्ये काय होऊ शकतो, मग देवेन काहीतरी रिक्वेस्ट करणार आहे राकेशला, ठीक आहे, की मी तुला मला एक 10-20 दिवसाचा ग्रेस पिरियड वाढून द्या आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला काही तुमचे 10,000 असेल ते मी तुम्हाला रिटर्न देऊन टाकेल. मग त्या जे काही आपण बिल ऑफ एक्सचेंज बनवलेलं आहे त्याच बिल ऑफ एक्सचेंज होते आपण ते 100 दिवसांचं आपण खोडून 110 दिवस करू शकतो का, तर असं करू शकत नाही. आपल्याला ते बिल पुन्हा पहिलेचे जे काही बिल बनवलेलं आहे ते आपल्याला पूर्णपणे कॅन्सल करावं लागेल, एक पुन्हा नवीन क्रिएट करावं लागेल. त्याला रिन्युअल ऑफ बिल ऑफ एक्सचेंज असं म्हटलं जातं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो बघा, पुढे जर बघितलं तर आता आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स नेमके काय काय आहेत बघा बिल ऑफ एक्सचेंजचे, खूप महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. बिल ऑफ एक्सचेंज इज मस्ट बी इन द रिटन फॉर्मॅट, ठीक आहे, नॉट इन द ओरल. म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज जे आपण कोणी तयार करणार आहोत ते काय असलं पाहिजे नाही का, पूर्णपणे रिटन फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे आहे. त्याला ओरल म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काहीतरी फोनवरती रेकॉर्डिंग करून दिली आणि समोरच्याला सेंड करून दिली की ठीक आहे मी तुमचं 10,000 रुपये देणं लागतो, मी तुम्हाला या तारखेला ते पैसे देऊन टाकेल. ओरल फॉर्मॅटमध्ये चालणार नाही, ते पूर्णपणे रिटर्न डॉक्युमेंट असलं पाहिजे आणि त्याने ॲक्सेप्ट करून त्या ॲक्नॉलेजमेंट ड्रॉवरला दिलं गेलं पाहिजे आहे. ठीक आहे, इट मस्ट बी साइन्ड बाय द ड्रॉवर. ठीक आहे, ज्याने कोणी बनवलेलं आहे, जे बिल ऑफ एक्सचेंज जे कोणी बनवले आहे त्याने ते साइंड करून दिलेलं पाहिजे आहे. त्याच्यानंतर इट मस्ट कंटेन अन एक्सप्रेस ऑर्डर टू पे, त्याच्यावरती ही ऑर्डर मेन्शन केलेली गेली पाहिजे नाही. ठीक आहे, इट मस्ट कंटेन अन एक्सप्रेस ऑर्डर टू पे. ठीक आहे, कोणाला ती ऑर्डर द्यायची, कोणाला पे करायचे त्याच्यावरती मेन्शन केलं पाहिजे नाही. नंतर इन ऑर्डर टू पे मस्ट बी डेफिनाइट आणि अनकंडिशनल. ठीक आहे, जे काही आपल्याला जे द ऑर्डर मेस्ट बी द डेफिनेट, ठीक आहे, ती एकदम डेफिनेट असली पाहिजे नाही, अनकंडिशनल पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कंडिशन जोडलेली नसावी. ठीक आहे, त्याच्यानंतर सम कंटेंट इन द ऑर्डर मस्ट बी सर्टन. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे आपण व्हॅल्यू मेन्शन करणार 10,000 असेल तर 10,000 एक्झॅक्टली तिथं मेन्शन केली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं 9,000 ते 12,000 किंवा तुला जमेल तसे पैसे देऊन टाक असं कोणत्याही प्रकारचं तिथे सेंटेन्स चालणार नाही. डेफिनेट अमाऊंट तिथे मेन्शन केली गेली पाहिजे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑर्डर मस्ट बी टू पे द मनी ओनली. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काही मनी जे आहे ते 10,000 जे गुड्स आहेत तर त्याच्याबद्दल आपण 10,000च घेऊ शकतो. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण 2 पोते गहू 2 किलो बाजरी असं काही कोणत्याही प्रकारचा कन्सेप्ट चालणार नाही. किंवा 2 गाई घेऊन जा, ते 10,000च्या बदले 2 गाई घेऊन जा, 4 गाई घेऊन जा असं चालणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई मस्ट बी सर्टन. हे ठीक आहे, हे एकदम कम्प्लिटली आपल्याला आयडेंटिफाईड झालं पाहिजे. ड्रॉवर कोण आहे, ड्रॉवी कोण आहे, पेई कोण आहे. ठीक आहे, मग ते कम्प्लिटली एकदम सर्टन पाहिजे नाहीत. त्याच्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज मस्ट बी स्टॅम्प. ठीक आहे, त्याच्यावरती स्टॅम्प असला पाहिजे. जो काही इंडियन स्टॅम्प ॲक्ट आहे 1899चा, त्याच्यावरती जर समजा पूर्णपणे तुम्हाला ॲटलिस्ट जर 5,000पेक्षा जास्त गुड्स असतील तर 1 रुपयाचा ॲटलिस्ट जो काही रेव्हेन्यू स्टॅम्प लावला आपल्याला मॅन्डेटरी आहे तो तिथं लावला गेला पाहिजे आहे. त्याच्यानंतर चेकच्या केसमध्ये हे जे स्टॅम्प लागते ते फक्त प्रॉमिसरी नोट आणि बिल ऑफ एक्सचेंजमध्ये लागते. ठीक आहे, त्याच्यानंतर चेकच्या केसमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा रेव्हेन्यू स्टॅम्प लागत नाही, हे प्रामुख्याने लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज कॅन नॉट बी ओरिजिनली मेड पेएबल टू द बियरर ऑर ऑन डिमांड अकॉर्डिंग टू द सेक्शन 31 ऑफ RBI ॲक्ट 1934. हा एकदम इम्पॉर्टंट जबरदस्त पॉईंट आहे याच्यामध्ये. ठीक आहे, की बघा बिल ऑफ एक्सचेंज कॅन नॉट बी ओरिजिनली मेड पेएबल टू द बियरर. म्हणजे बघा आपण आपल्याकडे जे करन्सी नोट आहे, समजा फॉर एक्झाम्पल जर आपल्याकडे जर 500 रुपयाची जर करन्सी नोट असेल, ती जर माझ्याकडनं जर माझ्या खिशातनं जर पडून गेली किंवा कोणाला दुसऱ्याला सापडली तर ती काय असेल, ज्याच्याकडे जाईल त्याच्यावर लिहिलेलं असतं की मैं धारक को वचन देता हूँ, आय प्रॉमिस टू. ठीक आहे, तर ज्याच्याकडे ही जी 500ची नोट असेल त्याला त्याची ती व्हॅल्यू त्याला प्राप्त होते आणि त्याच्या अगेन्स्ट तो एक मार्केटमधनं तो काही त्याची वस्तू परचेस करू शकतो. पण मात्र हे जर बिल ऑफ एक्सचेंज राकेशनं बनवलं आणि ते मी देवेनला दिलं, देवेने ॲक्सेप्ट पण केलं. ठीक आहे, पण देवेनकडनं ते कुठेतरी गहाळ झालं, त्याच्याकडनं ते हरून गेलं आणि ज्याला कोणाला ते सापडलं असेल तर ते त्याच्याकडे जो काही बिअरर आहे सापडलं म्हणजे इन द सेन्स त्याच्या कस्टडीमध्ये ते बिल ऑफ एक्सचेंज आहे. ठीक आहे, तो त्याला त्याचे पैसे भेटणार आहेत का, ते त्याला त्याचे पैसे भेटणार नाही आहेत. ठीक आहे, ते ऑन डिमांड नाही आहे. त्याच्यामध्ये सेक्शन जो आहे सेक्शन 31 ऑफ RBI ॲक्ट 1934 मध्ये त्याचं पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे की बिल ऑफ एक्सचेंज कॅन नॉट बी ओरिजिनली मेड ॲज अ पेएबल टू द बियरर. ज्याला कोणी ज्याच्या कस्टडीमध्ये आहे, ज्याला सापडलेलं आहे त्याला ते त्याला पेएबल नसणार नाही. ठीक आहे, दिस राईट इज ओनली विथ द RBI ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि हा जो राईट रिझर्वड आहे तो कोणाकडे आहे विद्यार्थी मित्रांनो, तो फक्त RBI आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. ठीक आहे, RBI आणि सेंट्रल गव्हर्नमेंट हे त्याला वाटलं तर जे कोणाला बिअरर आहे ते त्याला करू शकतात. ठीक आहे, पण आजपर्यंत अशी केस झालेली नाही आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो.
बघा तुम्हाला हा बिल ऑफ एक्सचेंजचा कन्सेप्ट मला एकदम व्यवस्थित कळाला असेल असे मला वाटतंय. ठीक आहे, तुम्ही मला कमेंटमध्ये माहिती देऊ शकता की तुम्हाला कितपर्यंत या गोष्टी कळाल्या आहेत. मी माझ्या पद्धतीनं पूर्णपणे प्रॉपर जे एक्झाम ओरिएंटेड आहे अप टू द कंटेंट एकदम प्रॉपर शिकवलेलं आहे, एकदम कन्सेप्च्युअल आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हॉशपॉश करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, त्याच्या एक्झॅक्ट अगेन्स्ट बघा आपण बिल ऑफ एक्सचेंज सेक्शन 5 मध्ये बघितलं. आता आपण प्रॉमिसरी नोट बघणार आहोत. ठीक आहे, प्रॉमिसरी नोट कशामध्ये दिले तर सेक्शन 4 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट याच्यामध्ये सेक्शन 4 मध्ये दिलेलं आहे. बघा प्रॉमिसरी नोटचं आपण बघूया आता. ठीक आहे, प्रॉमिसरी नोटमध्ये बघा प्रॉमिसरी नोट एकदम इझी आहे आणि एक्झॅक्ट अपोजिट टू द बिल ऑफ एक्सचेंज आहे. प्रॉमिसरी नोटमध्ये बघा एक शॉर्टमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जनरली दोनच पार्टी असतात, एक तर ड्रॉवर असतो आणि एक पेई असतो. ठीक आहे, ड्रॉवर या केसमध्ये कोण असतो, जो कोणी बायर आहे. ठीक आहे, जर समजा फॉर एक्झाम्पल जर आपण एक्झाम्पल बघितले राकेश आणि देवेन. राकेश एक दुकानदार आहे, त्याने 10,000चा माल त्या देवेनला सोल्ड केला. ठीक आहे, राकेश कोण आहे, सेलर आहे आणि देवेन कोण आहे तर बायर आहे. तर या केसमध्ये प्रॉमिसरी नोट एक प्लेन पेपरवर घेऊ शकता किंवा तुम्ही एका काय म्हणता त्याला प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये ते जे काय आहे तो फॉर्मॅट अशा प्रकारे तिथं मेन्शन तुम्हाला सांगतोच तो त्या फॉर्मॅटमध्ये जर आपण पूर्णपणे त्याला मेन्शन केलं आणि मग प्रॉमिस ह्या केसमध्ये बघा या प्रॉमिस या केसमध्ये कोण करणार आहे बायर जो कोणी असतो ज्याने कोणी माल विकत घेतलेला आहे, जो कोणी डेप्टर आहे तो प्रॉमिसरी नोट बनवतो. ठीक आहे, पहिल्या बिल ऑफ एक्सचेंजमध्ये कोणी बनवला होता, जो कोणी ड्रॉवर होता, जो सेलर होता त्यांनी बिल ऑफ एक्सचेंज बनवलेलं होतं. ठीक आहे, त्याने लिहिलेलं होतं, तो रायटर होता. या केसमध्ये प्रॉमिसरी नोटमध्ये कोणीतरी आपल्याला जो बायर आहे तो प्रॉमिस करतो की तुमचे जे काही 10,000चे गुड्स मी घेतलेले आहेत ते तुम्हाला मी तुमचे ते देणं लागतो, ह्या तारखेला मी तुमचे ते पैसे देऊन टाकेल. ठीक आहे, त्याचा फॉर्मॅट आपण बघूया. ठीक आहे, फॉर्मॅट बघा इथे जे आहे ते प्रॉमिसरी नोटमध्ये त्याचं नाव सन ऑफ काय असेल ते द्यायचं, त्याच्यानंतर पूर्ण डिटेल टाकायची, किती पैसे आहेत ते टाकायचे आणि ते कोणत्या कोणत्या तारखेला द्यायचे. त्याच्यानंतर इथे ते सिग्नेचर आहे, स्टॅम्प करायचं आपल्याला, तोच फॉर्मॅट आहे सेम जसं आपण त्याला बिल ऑफ एक्सचेंजमध्ये बघितलं. ठीक आहे, प्लेस टाकायची, तारीख टाकायची आहे. त्याच्यानंतर फक्त याच्यामध्ये मेजर डिफरन्स काय आहे की बिल ऑफ एक्सचेंज कोण बनवतोय तर सेलर बनवतोय आणि जो कोणी प्रॉमिसरी नोट आहे ती प्रॉमिस कोणीतरी दुसरं करणार आहे, जो बायर आहे तो प्रॉमिस करतोय. ठीक आहे, ते या दोन गोष्टी आपण यामध्ये प्रामुख्याने लक्षात ठेवायला पाहिजे नाहीत. त्याच्यानंतर आपण जर पुढे बघायला गेलं तर बघा प्रॉमिसरी नोट जे आहे ते एक इन्फॉर्मल लोन आहे, एक इन्फॉर्मल लोन जसं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वी कॅन ऑल्सो कॉल इट ॲज अन इन्फॉर्मल डॉक्युमेंट ऑफ लोन. त्याच्यानंतर पार्टीज यामध्ये कोण असतात, जनरली जे काही प्रॉमिसरी नोटमध्ये आहेत बघा दोनच पार्टी आहेत. कोण कोण आहेत बघा, मेकर कोण आहे बघा, जो बायर आहे तो कोण आहे, तो प्रॉमिसरी नोट बनवणार आहे, म्हणजे तो कोण आहे मेकर आहे. आणि पेई कोण आहे, जो लाभार्थी आहे ज्याच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत तो कोण आहे, पेई असतो. ठीक आहे, द मेकर इज द पेयर. ठीक आहे, द पर्सन हू मेक्स द प्रॉमिसरी नोट अँड हू प्रॉमिसिंग टू पे. द मेकर इज अ लायबिलिटी अँड मेकरची जी काही लायबिलिटी असेल ती प्रायमरी असणार आहे, अनकंडिशनल आहे. त्याला जे 10,000चे त्यांनी गुड्स घेतलेले आहेत तो त्याला ते 10,000 रुपये हाऊ त्याला द्यावा लागणार आहे, म्हणजे त्याची लायबिलिटी काय असणार आहे, प्रायमरी असणार आहे आणि अनकंडिशनल असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पेई जो आहे, जो बिल ऑफ एक्सचेंज मागितला त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही फरक नाही, ज्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात, ज्याला ते पैसे बेनिफिशियरी किंवा पेई एकच आहे. ठीक आहे, whom money is to be the paid and name of in such a promissory note is to be the mentioned. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो बघा, पुढे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रॉमिसरी नोट काय आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉमिसरी नोटचे जे आहेत ते सिमिलर आहेत कोणासारखे तर बिल ऑफ एक्सचेंजमध्ये आपण जे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले ते सेम आणि प्रॉमिसरी नोटचे पण बऱ्यापैकी सेमच आहेत. बघा प्रॉमिसरी नोट हॅज टू बी नेसेसरी इन द रिटर्न फॉर्मॅट. जसा बिल ऑफ एक्सचेंज पण रिटर्न फॉर्मॅटमध्ये लागत होतं तसं प्रॉमिसरी नोटसुद्धा कशाचं आहे, रिटर्न फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. ओरलमध्ये चालणार नाही, कोणत्याही प्रकारचं रेकॉर्डिंग करून सेंड करून दिलं चालणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रॉमिस टू पे हे त्याच्यामध्ये प्रॉमिस टू पे हे क्लॉज त्याच्यामध्ये मेन्शन केला गेला पाहिजे. बाहेरकडनं हा प्रॉमिस टू पे त्याच्यामध्ये हे मेन्शन केलं पाहिजे नाही, काय त्याच्यानं कशाशी देणे लागतो ते मेन्शन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रॉमिसरी नोट मस्ट बी कंटेन अँड अंडरटेकिंग और प्रॉमिस टू पे. मेअर एक्नॉलेजमेंट ऑफ डेप्ट इज नॉट सफिशियंट. ठीक आहे, मेअर अर्धवट काही त्याचं एक्नॉलेजमेंट काही गरजेचं नाही आहे, तसं ते चालत नाही आहे. डेफिनेट अँड अनकंडिशनल. ठीक आहे, जी काही अमाऊंट आहे ती डेफिनेट असली पाहिजे नाही. ठीक आहे, अनकंडिशनल असली पाहिजे. प्रॉमिस टू पे शुड बी अनकंडिशनल, कोणत्याही प्रकारचं कंडिशन त्याच्यावर चालणार नाही. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल समजा प्रॉमिसरी नोटमध्ये त्यांनी असं मेन्शन करून दिलं की कंडिशन अनकंडिशनल, म्हणजे काय काही लोक कंडिशन टाकून देतात की ठीक आहे माझी मैत्री 100 दिवसानंतर राहिली तरच मी तुमचे पैसे देऊन टाकेल फॉर एक्झाम्पल. असं कोणत्याही प्रकारचा जो काय आहे तो क्लॉज इथे चालणार नाही. ते डेफिनेट आणि अनकंडिशनल असणं गरजेचं आहे. नंतर साइंड बाय द मेकर. ठीक आहे,
ह्या आधीच ऑलरेडी जो कोणी बायर आहे, जो कोणी मेकर आहे, इथे बायर आणि मेकर कोण आहे, तिथं बायर जो आहे तोच मेकर आहे, तोच प्रॉमिस करणार आहे, ठीक आहे. तर त्याने साईन करून दिलं पाहिजे, तो ऑलरेडी प्रॉमिस केलेला आहे. इथं ॲक्सेप्टन्सची गरज नाही आहे. बिल ऑफ एक्सचेंज हे ॲक्सेप्ट करावं लागत होतं, ठीक आहे. मात्र प्रॉमिसरी नोट हे ऑलरेडी जो कोणी बायर आहे, जो कोणी मेकर आहे, तो प्रॉमिस करून देतोय, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ॲक्सेप्टन्सचा क्लॉज तिथे येत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर पेई, ठीक आहे. प्रॉमिसरी नोट मस्ट बी स्पेसिफाय द पेई, जो कोणी आहे तो क्लिअर टर्म्समध्ये त्याचं नाव मेन्शन पाहिजे नाही. पेई कोणाला ते पैसे ट्रान्सफर करायचे आहे, ठीक आहे. वेअर द नेम ऑफ द पेई इज नॉट मेन्शन ॲज अ पार्टी द इन्स्ट्रुमेंट बिकम्स इनव्हॅलिड. आणि पेईचं जर नावच नसेल तर मग त्याचा काही उपयोग नाही आहे, ते इनव्हॅलिड इन्स्ट्रुमेंट आहे, ठीक आहे. हे सुद्धा प्रॉमिसरी नोट आणि बिल ऑफ एक्सचेंज हे दोघं नंबर ऑफ टाइम्स तुम्ही याचं निगोशिएशन करू शकतात, एंडोर्समेंट करू शकतात, ठीक आहे. तुम्ही फक्त त्याचं नाव चेंज करून पाठीमागे सही करून आणि त्याला सांगायचं की पे टू सी, पे टू डी, पे टू ई, पे टू झेड पर्यंत किती एन नंबर ऑफ टाइम्स तुम्ही त्याचं निगोशिएशन करू शकतात, ट्रान्सफर करू शकतात. त्यालाच तर म्हणतात की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, ठीक आहे. आलं काय लक्षात तुम्हाला? निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट काय आहे? आपण जनरली आपण चेकच्या गोष्टीमध्ये आपण हॅबिच्युअल असतो, हे आपण बिल ऑफ एक्सचेंज आणि जे काही प्रॉमिसरी नोट आहे त्याचपर्यंत आपण पण बघितलेली नाही आहेत, ठीक आहे. मग आपण चेकचं हस्तांतरण आपण बऱ्यापैकी बघितलेलं आहे, ठीक आहे. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढे जर आपण गेलो तर बघा 6वं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, सर्टन सम ऑफ मनी, ठीक आहे. जी काही मनी आहे, जे काही 10,000 रुपये असेल, जे काही ती सर्टन सम ऑफ मनी तिथे एक्झॅक्ट अमाऊंट तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. नंतर त्याच्यानंतर पे टू मनी ओनली, ठीक आहे. सेम कॅरेक्टरिस्टिक्स बिल ऑफ एक्सचेंज सारखं, मनी जे आहे ते गुड्स दिले तर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 10,000 घ्यायचे, त्याच्या अगेन्स्ट कोणत्याही प्रकारची बार्टर सिस्टम चालणार नाही आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर स्टॅम्प अँड डेटेड पाहिजे नाही, त्याच्यावरती तारीख मेन्शन पाहिजे आहे. प्लस त्याच्यामध्ये काही आपली स्टॅम्प जे आहे इंडियन रेव्हेन्यू ॲक्टनुसार, ते काही इंडियन स्टॅम्प ॲक्टनुसार जो काही रेव्हेन्यू स्टॅम्प लावायचा आपल्याला तो तिथे लावणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नॉट पेएबल टू द बिअरर ऑन डिमांड, ठीक आहे. सेम क्लॉज आहे बिल ऑफ एक्सचेंजसाठी की जो कोणी बिअरर असेल, एखाद्याकडनं जर प्रॉमिसरी नोट हरवली आणि ती तिसऱ्या पर्सनला कोणाला ती मिळाली तर तो बँकेमध्ये जाऊन त्याचं ते काय म्हणतात त्याला, जो कोणी बिअरर असेल त्याला तो त्याचा फायदा घेणार नाही, त्याला ती अमाऊंट मिळू शकत नाही आहे, ठीक आहे. हा जो सेक्शन आहे तर सेक्शन 31 ऑफ RBI ॲक्ट 1934 मध्ये याची क्लिअर आपण इन्फॉर्मेशन मागच्या बिल ऑफ एक्सचेंजच्या सेक्शनमध्ये आपण पूर्णपणे बघितली आहे, ठीक आहे. पुढे जर आपण गेलो विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा प्रॉमिसरी नोटचं जे काही बघा, देवेन हॅज मेड अँड प्रॉमिसरी नोट इन्स्ट्रुमेंट इज द फॉलोइंग टर्म्स. बघा यामध्ये जर तुम्हाला जर सांगायचं झालं, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं की प्रॉमिसरी नोटमध्ये देवेन एक प्रॉमिस कशा प्रकारे मला प्रॉमिस करणं गरजेचं आहे, की त्याला आपण थोडंसं तुम्ही ह्या कंडिशन्स वाचून घ्या. मी थोडंसं एक बाजूला होतो बघा, स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे टर्म्स. जर समजा प्रॉमिसरी नोट जर करायचं असेल तर प्रॉमिस कशा दृष्टीने आपण त्याला करायला पाहिजे, तो क्लॉज कसा मेन्शन केला पाहिजे. आय ॲक्नॉलेज माय सेल्फ टू बी द इंडेप्टेड टू द राकेश इन 10,000 टू बी पेड ऑन डिमांड फॉर अ व्हॅल्यू बिंग रिसिव्ड, ठीक आहे. हा एकदम बरोबर सेंटेन्स आहे, ठीक आहे. हे इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आय प्रॉमिस टू पे राकेश 10,000 ऑल अदर सम्स विच शाल बी ड्यू टू हिम, ठीक आहे. असं कोणत्या प्रकारचा हा क्लॉज असा आपण मेन्शन करणार, हे चुकीचं आहे, ठीक आहे. ऑल अदर सम, इथं काय डेफिनेट सम नाही आहे. आपण जी अमाऊंट मेन्शन केली आहे 10,000 ती 10,000 असली पाहिजे नाही. ऑल अदर सम म्हणजे किती, तिथं काही एक्झॅक्टली तिथं त्याचा उल्लेख नाही आहे. त्याच्यानंतर आय प्रॉमिस टू पे राकेश 10,000 फर्स्ट डिडक्टिंग देअर आउट माय मनी विच ही मे ओ टू मी, ठीक. बघा या सेंटेन्सचा अर्थ काय आहे की राकेशने ऑलरेडी काहीतरी देवेंकडनं 4-5 हजार रुपये घेतले असतील आणि तो म्हणतो की मी पहिले ते पैसे कट करून घेईन आणि मग मी राहिलेले पैसे मी त्या राकेशला पे करेल. असा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा सेंटेन्स त्याच्यामध्ये प्रॉमिसमध्ये चालणार नाही आहे. त्याच्यानंतर बघा लास्टचं सेंटेन्स, आय प्रॉमिस टू पे राकेश 10,000 7 days आफ्टर द माय मॅरेज विथ द स्नेहा, ठीक आहे. असं स्नेहा वहिनीबरोबर सुद्धा त्यांनी सांगितलं की माझं लग्न होईल ह्या एक्झॅक्ट तारखेला आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला तुमचे 10,000 रुपये ते आहेत ते मी रिटर्न देऊन टाकेल. असं कोणत्याही प्रकारचा जो काही क्लॉज आहे तो चालणार नाही आहे. फक्त यामध्ये कोणतं सेंटेन्स व्हॅलिड आहे, आय एक्नॉलेज माय सेल्फ टू बी इंडेप्टेड, ठीक आहे, राकेश इन 10,000 टू बी द पेड ऑन डिमांड ऑर फॉर व्हॅल्यू बिंग रिसिव्ड, ठीक आहे. डेप्टर म्हणजे काय बघा, क्रेडिटर आणि डेप्टरचा मधला थोडासा फरक समजून घ्या. क्रेडिटर कोण आहे आणि डेबिटर कोण आहे, ठीक आहे. जो कोणी आपल्याला क्रेडिट देतो, क्रेडिटने आपल्याला काय म्हणतो, माल आपल्याला उधार मिळत असतो, ठीक आहे, ठीक आहे. जो कोणी बिल बनवतो तो आपल्याला, जो कोणी पैसे देतो तो कोण आहे, क्रेडिटर आहे, देणेवाला. आणि घेणारा, ठीक आहे, ज्याच्यावर कर्ज आहे तो कोण आहे, डेप्टर आहे, ठीक आहे. हा फरक थोडासा क्रेडिटर आणि डेप्टरमध्ये फरक तुम्ही थोडंसं समजून घ्यायला पाहिजे आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाता आपण या दोन ज्या गोष्टी बघितल्यात विद्यार्थी मित्रांनो, याचा आपण पूर्णपणे समअप करूया की बिल ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोटमध्ये नेमका काय डिफरन्स आहे. बघा बिल ऑफ एक्सचेंज जर बघितलं तर आपण इश्यूड बाय द क्रेडिटर, ठीक आहे. कोण करतं, जो कोणी आपल्याला माल, जिथे जर आपण बिल ऑफ एक्सचेंजमध्ये आपण जर बघितलं तर राकेश कोण आहे, क्रेडिटर आहे. आणि प्रॉमिसरी नोटमध्ये बघा, प्रॉमिसरी नोट कोण इश्यू करतं तर
डेप्टर करत असतो. जेणे कोणी माल विकत घेतलेला आहे, ज्याला कोणाला पैसे द्यायचे रिटर्न देणं लागतोय तो कोण आहे? डेप्टर आहे, ऋणी आहे. ठीक आहे, ज्याच्यावर कर्ज आहे तो इश्यू करतोय प्रॉमिसरी नोट. आणि बिल ऑफ एक्सचेंज कोण इश्यू करतोय? तर सेलर करतोय. ठीक आहे, किंवा क्रेडिटर म्हणू शकतो, किंवा रायटर आपण त्याला म्हणू शकतो, किंवा मेकर किंवा ड्रॉवर म्हणू शकतो आपण त्याला. असे आपण वर्ड्स बघितलेत. जनरली याच्यामध्ये बघा 3 पार्टीज इन्व्हॉल्व असतात, ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई. आणि प्रॉमिसरी नोटमध्ये बघा किती पार्टीज आहे? फक्त ड्रॉवर, मेकर आणि पेई ह्या 2च पार्टी त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर ड्रॉवी नीड्स टू बी ॲक्सेप्ट. बघा बिल ऑफ एक्सचेंजमध्ये ड्रॉवीला ते जे काही बिल ऑफ एक्सचेंज आहे ते ॲक्सेप्ट करावं लागतं. प्रॉमिसरी नोटच्या केसमध्ये कोणत्याही प्रकारचं ॲक्सेप्टन्सचं गरज नाही, कारण तो ऑलरेडी स्वतःहून प्रॉमिस करतोय. ठीक आहे, नॉट ॲक्सेप्टन्स इज रिक्वायर्ड फ्रॉम द ड्रॉवी. त्याच्यानंतर आपण जर बघितलं पुढं, लायबिलिटी ऑफ द ड्रॉवर इज अ सेकंडरी अँड कंडिशनल. ठीक आहे, ड्रॉवरची लायबिलिटी जी आहे, समजा इन केस जर समजा आपण जे एक्झाम्पल बघितलं राकेश, देवेन आणि चेतन, जर समजा देवेन जर डिफॉल्टर निघाला, देवेन जी चेतनला ते 10,000 रुपये माझ्या ऑर्डरनुसार त्याने देऊ शकला नाही आहे, तर मग ती लायबिलिटी कोणाची आहे? तर राकेशची काय होणार आहे? ती त्या केसमध्ये सेकंडरी आणि ती काय होणार आहे? कंडिशनल होणार आहे. लायबिलिटी ऑफ द ड्रॉवर इथे बघा ॲब्सोल्यूट किंवा आपण प्रायमरी आणि ती काय म्हणता येईल? अनकंडिशनल आहे. ठीक आहे, ॲब्सोल्यूट किंवा आपण त्याला अनकंडिशनल आपण म्हणू शकतो. त्याला ते देणं येतं ते द्यावाच लागणार आहे. ठीक आहे, मेन्शन इन द सेक्शन 5 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट. बिल ऑफ एक्सचेंज हे सेक्शन 5 मध्ये मेन्शन केलेलं आहे. प्रॉमिसरी नोट हे सेक्शन 4 मध्ये दिलेलं आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 मध्ये. त्याच्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज कॅन हॅव द नंबर ऑफ कॉपीज. बिल ऑफ एक्सचेंजच्या हा नंबर ऑफ कॉपीज असू शकतात, पण मात्र प्रॉमिसरी नोट अलाउज नो कॉपीज. प्रॉमिसरी नोटच्या कोणत्याही प्रकारच्या कॉपीज नसणार आहे. त्याच्यानंतर द सेम पर्सन कॅन बी ड्रॉवर अँड पेई. ठीक आहे, आपण जे पहिले जे आपण केस बघितले की ड्रॉवर आणि पेई हे एकच असू शकतात. ठीक आहे, बिल ऑफ एक्सचेंजच्या केसमध्ये असू शकतात, मात्र द सेम पर्सन कॅन नॉट बी ड्रॉवर अँड पेई. कोणाच्या केसमध्ये? प्रॉमिसरी नोटच्या केसमध्ये सेम पर्सन ड्रॉवर आणि पेई हे असू शकत नाही. ठीक आहे, बघा ह्या 2 ज्या कन्सेप्ट आहेत खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट होतात आणि त्या तुम्हाला आय होप मी व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगितले आहेत. ठीक आहे, तुम्हाला जरी काही डाऊट्स असतील, ठीक आहे, डाऊट्सचा मी आश्वासित करू इच्छितो की तुम्हाला डाऊट्स मी जे काही कंटेंट जे इथं प्रोव्हाइड केलेलं आहे, ठीक आहे, ते एकदम सफिशियंट आहे, एकदम कन्सेप्च्युअल आहे. जे एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले आहेत त्यामार्फत तुम्हाला प्रॉमिसरी नोट आणि जे काही बिल ऑफ एक्सचेंज आहे ते एकदम प्रॉपरली कळाले असेल. ठीक आहे, याच्यानंतर आपण पार्ट सेकंडमध्ये आपण पूर्णपणे चेकच्या लिटल जे काही सेक्शन्स आहेत, चेकची पूर्ण आपण जी काही फॅक्ट्स आहेत, जे काही चेकचे टाईप्स असतील ते आपण पूर्ण बघू. पूर्ण पार्ट 2 मध्ये आपण पूर्णपणे चेक्स कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला मी हे 2 कन्सेप्ट जे आहेत प्रॉमिसरी नोट आणि बिल ऑफ एक्सचेंज हे व्यवस्थित कळाले असतील असं मला वाटतंय. ठीक आहे, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं? ठीक आहे, याची माहिती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता. आणि तुम्हाला भविष्यात स्टॅटिक बँकिंग अवेअरनेसविषयी तुम्हाला कोणते लेक्चर हवेत त्याच्याविषयी तुम्हाला माहिती द्या. मी तर माझ्या पद्धतीनुसार जो सिलेबस आहे त्यानुसार मी तुम्हाला एक लेक्चर माझ्या जे काही आहे ॲडजस्टमेंटनुसार मी ते अपलोड करणारच आहे. ठीक आहे, बघा एक आत्ताच आमची एक बॅच लॉन्च होणार आहे. थोडंसं क्लासचं मी प्रमोशन करतो विद्यार्थी मित्रांनो, 1 मिनिटाचा मला वेळ द्या. ठीक आहे, आमची 10 मार्च 2026 पासून एक आफ्टरनूनची बॅच आम्ही लॉन्च करत आहोत, फक्त RBI असिस्टंट एक्झामची फोकस करून. ठीक आहे, डेडिकेटेड बॅच असणार आहे जी RBI असिस्टंटची 11 एप्रिलला प्री एक्झाम आहे. आणि जूनमध्ये एक टेंटेटिव्हली जूनमध्ये त्यांनी तारीख दिलेली, एक्झॅक्ट तारीख दिलेली नाही आहे, पण जून 2026मध्ये त्याची मेन्स एक्झाम होणार आहे. त्यासाठी क्वांट, रिझनिंग, GA असेल, इंग्लिश असेल, हे सब्जेक्टचे तुम्हाला आमच्या जे काही साकार एज्युकेशन नाशिक ह्या जे काही ऑफलाईन जी आमची कोचिंग चालते ते आम्ही त्यांना विद्यार्थी मित्रांना शिकवत असतो. तुम्हाला जॉईन करायचे असेल तर तुम्ही येऊ शकता. 3 दिवस आम्ही तुम्हाला पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला डेमो लेक्चर्स आम्ही प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे की जे ह्या क्लासमध्ये कसं शिकवलं जातं, सिलेबस प्रॉपर कवर होतोय की नाही होतोय, करंट अफेअर्स कसं शिकवलं जातं, या पूर्णपणे तुम्हाला एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मग तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे की क्लास जॉईन करायचं की नाही करायचं आहे. आम्ही तुम्हाला काय सुविधा देतो याबद्दल तुम्हाला पूर्णपणे इथे माहिती दिली. वायफाय जो आहे ते मला फ्री देणार आहे. क्लासकडून तुम्हाला बॅग मिळणार आहे. स्टडी रूम आहे, पूर्णपणे तुमची बॅच चालू असताना, बॅच कंप्लीट झाली किंवा बॅच चालू असताना तुम्हाला अभ्यास करायचा तर पूर्णपणे एक तुम्हाला स्टडी रूम दिला आहे. कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा चार्ज केला जात नाही. तुम्हाला अड्डा 247चा पूर्णपणे एक जो काही जो काही पुस्तकांचा सेट आहे, 6 पुस्तकांचा सेट तुम्हाला दिला जातो, जो तुम्हाला तो प्रॅक्टिससाठी कामात येऊ शकतो. ठीक आहे, तो तुम्हाला त्याच्यावर प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर 1 वर्षाचं तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीजचं अड्डाचं ते फ्री सबस्क्रिप्शन दिलं जातं. किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ त्याच्या टेस्ट आहेत, सेक्शनल टेस्ट असेल, फुल लेंथ मॉक टेस्ट असेल, ते तुम्ही त्याच्यावर देऊ शकता. त्याच्याकडून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुम्हाला, कारण की सर्व एक्झाम जे आहे ऑनलाईन मोडमध्ये होणार आहे, तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर जे काही तुम्हाला मटेरियल मिळणार आहे,
क्वांट रिझनिंग आणि LRचं ते तुम्हाला प्रिंटेड अपडेटेड नोट्स मिळणार आहेत. फक्त जे काही करंट अफेअर्स आहे जे आणि बँकिंग अवेअरनेसचा जो काही डेटा आहे जो डेली बेसिसवर कंटिन्यू लेक्चर चालतात ते माझे, ते तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये ते मिळणार आहेत. ठीक आहे. या लेक्चरची जी काही PDF आहे ह्या लेक्चरची जी काही PDF आहे ती जो काही माझा चॅनल आहे टेलिग्रामचा चॅनल, त्याचं मी तुम्हाला ठीक आहे याची इन्फॉर्मेशन देतो. जो काही चॅनल आहे माझा, ठीक आहे, GAY राकेश गोराणे, या चॅनलवरती तुम्ही जॉईंट व्हायचं आहे टेलिग्रामला. आणि इथे तुम्हाला याची जी काही आज मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे याची तुम्हाला ती PDF तिथे मिळून जाईल. ठीक आहे, या लेक्चरची PDF. त्याच्यानंतर आमचा जो काही यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती असे इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट्स जे बँकेच्या हिशोबाने जे बँकेच्या एक्झाम देत आहेत अशा विद्यार्थ्यांना नक्कीच काहीतरी फायदा व्हावा यासाठी आम्ही घेऊन येतो चांगले चांगले लेक्चर्स आम्ही त्यांच्यासाठी घेऊन येऊ. भविष्यातही तुमची आम्ही सेवा करत असू. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही हा यूट्यूब चॅनल जो आहे आमचा साकार एज्युकेशन नाशिकचा, त्याला तुम्ही सबस्क्राईब करायचा आहे. आणि जर समजा मी दिलेली जो काही आजचा सेशन आहे जे कंटेंट आहे जर तुम्हाला ते आवडलं असेल, तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर झाले असेल तर त्याला नक्कीच तुम्ही त्याला लाईक करायचं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर तुमच्या विद्यार्थी मित्रांमध्ये कोणाला जर बँकिंग एक्झामिनेशन अभ्यास करत असेल तर त्याच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेलं, आमचा जो काही टेलिग्राम ग्रुप आहे जो साकार एज्युकेशनचा जो काही आमचा पॅरेंट ग्रुप आहे तर तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यावर तुम्हाला जे काही रिक्रुटमेंट रिलेटेड ज्या गोष्टी असतील त्याच्यावरती पूर्णपणे न्यूज असेल, आमच्या बॅचेसचं इन्फॉर्मेशन असेल, नवीन बॅच कधी चालू होणार आहे किंवा काय काय कोणत्या रिक्रुटमेंट कधी आहे, कधीपासून अप्लाय करायचं आहे, कोणती लिंक आहे, कुठून अप्लाय करायचं आहे, त्याची सविस्तर तुम्हाला तिथं माहिती मिळत जाणार आहे. तो तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. प्लस तुम्ही काही इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह असाल तर इंस्टाग्रामवरती आमचं पेज आहे त्याला तुम्ही फॉलो करू शकता. तिथेही तुम्हाला बरीचशी माहिती इन्फॉर्मेशन आमच्या क्लासविषयी तुम्हाला मिळू शकते. आणि ठीक आहे, तर आय होप तुम्हाला मी जे काही आजचं सेशन घेऊन आलं आहे ते तुम्हाला फ्रुटफुल सेशन असेल. आणि तुम्ही जो काही वेळ दिला, ठीक आहे, तो पूर्णपणे पहिल्या मिनटापासून तर शेवटपर्यंत तुम्ही तो लेक्चर बघा. त्याच्यानंतर आवडल्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट द्यायची आहे, कसं वाटलं, काय वाटलं, काय इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. त्या ठिकाणी मी त्या लेक्चरला ठीक आहे इम्प्रूव्हमेंट नक्कीच इम्प्रूव्हमेंटला डे बाय डे डेली त्याला काय असेल स्कोप असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी, ह्या जगात कोणी परिपूर्ण नाही आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला इम्प्रूव्हमेंटसाठी स्कोप आहे. तुम्ही माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर ते मला नेहमी कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तोपर्यंत ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.